सो आज आपण एक युनिक क्वेश्चन बघूया पायथनमध्ये. स्ट्रिंग स्लायसिंगचा क्वेश्चन आहे, युनिक आहे. सर्वात पहिले बघा इथे काय वॅर नावाची एक लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये काही एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 10 पर्यंत एलिमेंट्स आहेत. समजून घेऊया की यांनी प्रश्न कसा विचारलेला आहे आणि जसं बघा यांनी म्हटलेलं आहे की आउटपुट काय असणार आहे या क्वेश्चनचं. सो यांनी काय केलं बघा, आपलं जसं स्ट्रिंग स्लायसिंगचा इथे यूज केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्ट्रिंग स्लायसिंगचे पॅरामीटर्स कोणते कोणते असतात. जसं स्टार्ट असतं, नंतर स्टॉप असते, नंतर असते बघा स्टेप, राईट. तर स्टार्टवाला जो एलिमेंट असतो तो इन्क्लुडिंग असतो आणि हा जो स्टॉपवाला असतो हा एक्सक्लुडिंग असतो. आणि बघा हे जे लास्टमध्ये आहे हे आहे आपलं स्टेप. सो इथे यांनी काय केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की जसं स्ट्रिंग स्लायसिंगमध्ये जसं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग असते आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग असते. सो पॉझिटिव्ह इंडेक्सिंग जी आहे ती स्टार्ट होते बघा आपली 0पासनं आणि हा वाला जो एलिमेंट आहे हा 0th लोकेशनला असणार आहे आणि हा वाला जो एलिमेंट आहे जसं लास्टवाला हा -1th इंडेक्सला असणार आहे. आणि इकडनं चालू होते बघा निगेटिव्ह इंडेक्सिंग आणि या साईडनी चालू होते पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. मग यांनी काय म्हटलेलं आहे बघा, इथे डिफॉल्ट दिलेलं आहे. डिफॉल्ट म्हणजे कोणती व्हॅल्यू असणार, तर हे डिसाईड होणार या व्हॅल्यूवरनं. सो इथे कोणती व्हॅल्यू आहे -1, म्हणजे की जसं -1चा अर्थ असा आहे की आपले इंडेक्सिंग चालू होणार आहे या साईडनी, म्हणजेच की निगेटिव्ह इंडेक्सिंग या साईडनी असं आपण येणार. जर +1 असता तर आपण या साईडनी आलो असतो, म्हणजेच की लेफ्ट टू राईट आपण आलो असतो. बट पॉझिटिव्ह नाही आहे, इथे निगेटिव्ह आहे, म्हणून आपली जी जसं स्टार्टची व्हॅल्यू कोणती असणार आहे -1, म्हणजे यावर सर्व डिपेंडंट असणार आहे. सो इथे एक तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सो तुम्हाला सर्वांना असा प्रश्न पडला असेल की ही जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे स्टार्टची ही डिसाईड कशी करणार, तर ही डिसाईड होणार आहे बघा यावरनं. सो इथे आपण पाहिलं की इथे निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे की आपली इंडेक्सिंग या साईडनी स्टार्ट होणार आहे, म्हणजेच की राईट टू लेफ्ट. आणि राईट टू लेफ्ट जर स्टार्ट होत असेल तर हा जो फर्स्टवाला एलिमेंट आहे हा असतो बघा -1, म्हणजे आपली जी व्हॅल्यू आहे ती असणार -1, म्हणजे -1 ही डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आपली या केसमध्ये. बट जर आपली ही वाली व्हॅल्यू असती 1 तर आपली इंडेक्सिंग जी आहे ती स्टार्ट झाली असती बघा लेफ्ट टू राईट. आणि लेफ्ट टू राईटमध्ये हा जो एलिमेंट आहे जो फर्स्टवाला आहे तो 0th लोकेशनला असतो. आणि हे सर्व मी शिकवलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ वगैरे नाही पाहिला असेल तर मी आय बटनमध्ये लिंक वगैरे देतो आहे, तुम्ही बघून घ्या. तर त्या केसमध्ये आपली जी व्हॅल्यू असती ती असते बघा जसं 0. आणि हे तर झालं, बट आपल्या क्वेश्चनचं आउटपुट काय असणार. सर्वात पहिले बघा इथे जसं -1 होतं तर आपण जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ही -1 सेट केलेली आहे, राईट. हे तुम्हाला सर्वांना कळालं की आपण ही कशी सेट केली आणि आपल्याला जायचं आहे -5 पर्यंत. तर आपण कसं जाणार बघा, निगेटिव्ह इंडेक्सिंग आपण स्टार्ट करतो आहे आणि हा जो फर्स्टवाला एलिमेंट असतो हा -1 लोकेशनला असतो, राईट. तर आपण समोर जाऊया जसं -1 -2 -3 -4 -5. तर स्टार्टवाला जो एलिमेंट असतो हा इन्क्लुडिंग असतो आणि हा जो स्टॉपवाला एलिमेंट असतो हा इन्क्लुडिंग नसतो, म्हणजे हा जो 6 आहे हा आपल्या आउटपुटमध्ये येणार नाही. आपलं आउटपुट येणार आहे बघा जसं 10 9 8 आणि 7. आता आपण याला जसं रन करूया, बघूया काय आउटपुट येतं आहे. जर आता आपण याला रन केलं तर बघा आपल्याला काय काय मिळालेलं आहे. आणि तसंच या केसमध्ये जर इथे आपण ही मायनस साईन टाकली नसती तर बघूया आपलं काय आउटपुट आलं असतं. इथे काय करतोय मी, ही जी मायनसची साईन आहे ही काढून देतोय. मग आपली जी इंडेक्सिंग आहे ही स्टार्ट होणार आहे बघा या साईडनी, म्हणजे लेफ्ट टू राईट स्टार्ट होणार आहे आणि -5 पर्यंत आपल्याला जायचं आहे. बेसिकली -5 कुठे येणार हे पण मी तुम्हाला सांगतोय. या साईडने आपण चेक करू की -5 कुठपर्यंत येतं, जसं -1 -2 -3 -4 -5 इथे येतं बघा -5, राईट. आणि या साईडने येतं आपलं 0पासनं आपण इथपर्यंत येणार. बट आपले जे एलिमेंट्स आहे ते कोणते येतील, हे वाले एलिमेंट्स येतील. बाकी जसं आपण एकदा रन करूया बघूया कोणते एलिमेंट्स येतात. बघा 5 पर्यंत आलेला आहे आणि हा जो एलिमेंट आहे हा इन्क्लूड नाही झाला आहे. तर असं पण आपण याला समजू शकतो. आणि या केसमध्ये जसं इथे आपण बघा 1 टाकलं होतं, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनमधनं आपण स्टार्ट केलं होतं. मग यासाठी आपली जी स्टार्टिंग डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असणार आहे, ती असणार आहे बघा 0. हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.